शिरूर. अच्छा. गेली 8 वर्ष मी त्या मंडळात कार्यरत आहे. आणि मग त्याच्या आधी कुठल्या मंडळात होतास की हे तुझं हा, पहिलं इतर सुरुवात माझी पहिली यक्षिणी दशावतार नाट्यमंडळ माणगाव या मंडळातून झाली. तर नंतर मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ मोरे, खानोलकर दशावतार नाट्यमंडळ खानोली, बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ कवठी या मंडळात मी कार्यरत होतो. पण जास्तीत जास्त वर्ष ह्या कलेश्वर कंपनीत मी आहे कार्यरत. असं तुमचा काही क्रायटेरिया असतो का की करार असतो 1 वर्षाचा की बाबा हा कलाकार मला 1 वर्षासाठी पाहिजे. मग समजा तोच आपल्याला पुढच्या वर्षी पाहिजे असेल तर मालक अगोदर म्हणजे ज्यावेळी आमची होळी असते त्यावेळी त्यांचं बोलणं जातं की बाबा पुढच्या वर्षी सुद्धा तू मला हवा आहेस, पुढच्या कंपनीत ठरू नकोस. त्यावेळी ते एक ठरावाची बोलणी म्हटली जाते त्याला, ती ठरावाची बोलणी होते अच्छा होळीत. दशावताराचे तुमचे तसे महिन्याला प्रयोग किती असतात किंवा काय काय कालावधी असतो? नवरात्रीपासून नाटकांना सुरुवात होते ती पाऊस पडेपर्यंत, म्हणजे मेच्या 31 मे पर्यंत किंवा 25 मे पर्यंत कंटिन्यू नाटकं असतात. अच्छा. रोज जत्रोत्सव हे तुळशीचं लग्न झाल्यापासून 3 महिने पूर्ण, मग नाटक असतं. घरच्यांचा कसा सपोर्ट आहे या सगळ्याला जेव्हा पहिल्यांदा सपोर्ट नव्हता की बाबा नको दशावतार नको करू, दशावतार करून काहीच नाही मिळणार कमी, कारण दशावतार कलेला तेवढं मानधन दिलं जात नाही. खरं तर आमचा सगळ्यांचाच पहिल्यापासून खूप विरोध होता की नाही, म्हणजे नाटकामध्ये काय आहे की इन्कम पण चांगला नाही, तू गावीच राहून काय करशील वगैरे. तर मुंबईला या, आम्ही सगळ्या बहिणी मुंबईला, तर जॉब कर तिथे चांगला. आम्ही सांगितलं काय कसं हे महागात पुरे मिळकत तशी काय कमाई नाही, 6 महिन्याची कमाई, पावसाळी काय तशी नाटकं जास्त नाही, काहीतरी संयुक्तच नाटका. त्याच्यामुळे आम्ही 2 माणसा बसती उद्या बुतला जातलो तुझ्या पाठी, तुझी पोरगी टोरगी प्रपंच, तुम्ही 2 माणसा, त्याच्यामुळे मेळ बसायचो नाही, त्याच्यामुळे नको म्हणा होतो. 11वी-12वी असेल तो, तेव्हाचा किस्सा आहे. तर तो की हा रात्री झोपला की आम्ही केस कापू, कारण की तो केस कापायला तयार नव्हता की मला नाटकात काम करायचंय, मी केस वाढवणार म्हणून. तर मग आम्ही रात्री हा झोपला की आम्ही केस कापू म्हणून थांबलो. हा रात्रभर झोपलाच नाही लेट पर्यंत की नाही माझे केस कापणार वगैरे म्हणून. तर तो नाटकाचा उद्देश आहे, तो काय सोडीना, त्याच्यामुळे करू नये म्हटलं, आता काही काय होईत ना होईत त्याच्या नशिबा. पण ज्यावेळी मग नाव वगैरे माझं होऊ लागलं, चांगल्या मोठ्या कंपनीतनी मला संधी मिळू लागली, त्यावेळी मग सपोर्ट करू लागले घरातून की बाबा हा करतो नाटक. रिस्पेक्ट कमवला असतो. हा, रिस्पेक्ट कमावला, गावात चांगलं नाव कमावलं. आम्हाला पण अभिमान वाटतो, 4 लोक त्याच्यामुळे आम्हाला पण ओळखतात की नीलकंठ सावंतची बहीण वगैरे म्हणून. ते छान वाटतंय. आणि मुंबईत पण कधी नाटकं असली तरी मी कुठेही नाटक असू दे मी आवर्जून जाते. आम्हाला आवडतात, म्हणजे त्याचीच नाही, म्हणजे कोणाची नाटकं असली तरी आम्ही जातोच, तसं आवडतच बघायला. खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचणं म्हणजे काय ना, हे असं या मातीतल्या कलेमधूनच कळतं. हो हो हो. मला वाटतं तुम्ही खरे इन्फ्लुएन्सर, तुम्ही लोकांना इन्फ्लुएन्स करता. काय मग नीलकंठ सावंतची पत्नी, कसं वाटतं आपला नवरा एवढं छान नावारूपाला आलाय आणि छान नाव कमवतोय. नीलकंठच्या या हे जे पॅशन आहे, हे जे करिअर आहे, तुम्ही याकडे कसं बघता? फॅशन म्हणून नाही, पण त्यांची ती कला आहे, त्या कलेला बघून, म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे. हो. वा वा वा. काय ऐकताय, काय एक वेगळंच अँगल मिळालं. हो हो. आपण खरं होतो गणपती बाप्पा आणि सगळं, आणि रोमॅन्टिक सैराट होती, सैराट नाही, हम आपके वेगळाच करिअर निघाला. हो. काय काय गोष्ट आहे प्रपोजची? ज्यावेळी लग्नाचा विषय आला त्यावेळी कोण पोरगी, काय करायचं, घरातील शोधत होते मुलगी. पण माझ्या मनात विचार होता की मुलगी असावी ती आपल्या खात्रीतील किंवा आपल्याला ओळखणारी, आपल्याला समजून घेणारी अशी. मग तिचा स्वभाव वगैरे माहिती होता मला किंवा कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो. मग मी विचारलं तिला की असं लग्नासंदर्भात काही विचार. म्हटलं जॉब काय करतात, तर नाटक सोडून अजून काय करतात, तर काय नाही, प्रयत्न चालू आहेत, सरकारी भरती असते तेव्हा फॉर्म वगैरे भरतो, तर चालू आहेत प्रयत्न. तर ठीक आहे म्हटलं. आणि नंतर मग मी घरातल्यांना विचारलं, बोलले आईशी पप्पांशी, तर पप्पा बोलले की नुसतं नाटक असून नाही चालणार, साईड बिझनेस पण काहीतरी त्याचा पाहिजे. पहिल्यांदा होतं, म्हणजे नको बोलत होते, कारण अजून काही नाही ना. नंतर झाले, रेडी झाले. अच्छा. हो, यांनी नंतर स्वतःचा धंदा चालू केला,
मग ठीक आहे म्हणाले आणि होकार दिला. मग आम्ही मागणी वेगवेगळी घालायला गेलो. लव प्लस अरेंज झालं आमचं. म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना, फेसबुक नंतर पहिल्यांदा भेटलो, ते सावंतवाडी गार्डन. ते म्हणजे हे ज्या याच्यात आलेले ना, मला तर वाटलं की म्हणजे जशी परीक्षा एखादा व्यक्ती कसा परीक्षा घेतो समोरच्याची, की हे हो म्हणणार की नाही माझ्याकडे बघून, पावसातच काहीतरी ऑगस्ट महिनाच होता आणि त्याच ह्याच्यात स्लीपर घालून आलेले, लाल कलरचं स्लीपर होतं आणि छत्री आणलेली, ती पण छत्रीला एक तीर नव्हता, तीर तुटलेला होता. असे आलेले. अरे अपेक्षा की हो म्हणावं. हो. क्या देख के हो म्हण गया. आणि गाडी पण नाही, एसटीने. त्यावेळी गाडी गाडी पण नव्हती. नव्हती त्यांच्याकडे. माझ्याकडे होती गाडी, पण मी गाडी नाही नेलेली. ते बोलले ना एसटीने जाऊया, ठीक आहे. त्यावेळी म्हणजे आमची घरची परिस्थिती एवढी नव्हती चांगली. पहिल्यांदा माझ्या लहान वयात तर म्हणजे 2 वेळेचं जेवण मिळताना देखील मुश्किल होतं, अशी परिस्थिती होती. पण आता देवाच्या आशीर्वादाने खूप सारं काही आहे. सुखा समाधान देवा काळजी. पिकासो बघितलं तेव्हा काय तुमच्या भावना होत्या सिनेमात? हा, त्याच्यानंतर आमचं लग्न झालं. पिकासो रिलीज झाल्यानंतर. हा पिकासो सेम स्टोरी रे आमची. टाइमपास रिलीज झाला मग माझं जेव्हा प्रपोज यांचं मी ऍक्सेप्ट केलं ना, तेव्हाच त्यांना त्या पिक्चरची मिळालेली आहे. त्याचं प्रपोज मी एक्सेप्ट केलं. आज पण आरशी पसामध्ये हा, तेव्हाच पिक्चर, पहिला पिक्चरची मिळाली त्यांना. कॉल करून मला सांगितलेलं असं पिक्चर मध्ये मला काम मिळालं. दशावतार कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा आता खूप चांगला झाला पहिल्यापेक्षा. एक मान सन्मानानं. इंटरप्ट करतो. हा हा मला याच्याविषयी नेहमीच भारी वाटायचं. असं एकामागोमाग हो मला जवळून बघायला. याला काय म्हणतात? मुकुट, त्रिमुकुट. त्रिमुकुट. हो त्रिमुकुट. त्रिमुकुट. दशावताराकडे आता बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला झाला पहिल्यापेक्षा. पहिल्याकडे दशावताराकडे तुच्छतेनं किंवा दशावताराकडे कलाकाराकडे तुच्छतेनं बघितलं जायचं. त्याला कारण म्हणजे व्यसनाधीन असलेले, म्हणजे व्यसन असलेले, असं दशावताराचा माणूस समजायचा. पण आता म्हणजे यंग मुलं दशावतार क्षेत्राकडे वळल्यामुळे व्यसनाचं प्रमाण पूर्णतः बंद होत चाललं. म्हणजे मोजक्या प्रमाणात कोणतरी कलाकार असतील की जे व्यसनाधीन आहेत. म्हणजे सुशिक्षित वर्ग वळला. सुशिक्षित वर्ग चांगला वळला. इतर मेकअपना पण सेम वेळ लागतो. शंकासूर किंवा काय? शंकासुराला मेकअप नसतो. फक्त जे राक्षस वगैरे करणारे असतात त्याचा मुखवटा येतो डायरेक्ट शंकासुराचा. शेंडी असते त्या पूर्ण ब्लॅक मध्ये. आता तू गमतीत तू आपल्या कोकणी भाषेत त्याला आपण तू शिगमा बोललास ना, तो शिमगा आहे ना. हो आपला शिगमा. हो आपला शिगमा. गोड आहे शिगमा. पती परमेश्वराय नमो नमः. पती परमेश्वराय नमो नमः. माणी तेजस्वी जीवनाचा आत्मा म्हणजे परमेश्वर. भावभक्तीच्या प्रेरणेनं परमेश्वराला आपलंसं करून घेता येतं. आणि म्हणूनच प्रत्येक दिवशी सौभाग्य देवतेचं दर्शन घेतल्याशिवाय आमचं मन मात्र कदापि तृप्त होत नाही. पती सेवा हीच ईश्वर सेवा मी माझ्या जीवनात मानली. नमस्कार, मी तुम्हा सर्वांचा दशावतारी स्त्री कलावंत निळकंठ सावंत आज तुम्हाला या वेशात दिसतोय. ही आहे राणी संध्यावली, लग्न झालेली सात्विक स्त्री, आणि तीच मी तुमच्यासमोर या वेशात सादर केली आहे. काय दशावताराची काय मजा आहे, म्हणजे परफॉर्मन्सच्या आधीची मजा आणि नेमकं काय फिलिंग असतं की दशावतार कलाकार आहे मी? दशावतार कलाकार मी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या जीवनातील एक प्रसंग फक्त तुम्हाला सांगतो धावतो. असंच दशावतार नाटक आमचं सुरू होतं आणि माझा पूर्ण आवाज बसलेला, म्हणजे देवा काळजी असं मी त्यावेळीच म्हटलं. माका खूप लाज वाटत होती, माझा आवाज बसलो हा, मी स्त्री भूमिका करतलय. आज प्रेक्षकांकडे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक चांगलो स्त्री भूमिका करणारो कलाकार म्हणून होतो. पण अशा वेळी मी एंट्रीला जाताना गणपतीला नमस्कार केला आणि फक्त मनात बोललो की देवा, मी
तुझी सेवा करतोय, माझा आवाज पूर्ण बसलाय, मी रंगमंचावर भूमिका सादर करेन की नाही, तर हा प्रश्न माझ्या मनात आहे. देवा, तू मला चांगला आवाज माझा सुटू दे आणि भूमिका उत्कृष्टरित्या सादरीकरण होऊ दे, एवढीच प्रार्थना करतो. आणि मी स्टेजवर गेलो. जसा माझा पहिल्यासारखा नॉर्मल आवाज होता, तो नॉर्मल आवाज स्टेजवर मला पूर्णपणे त्या देवाने साथ दिली आणि तो पूर्णपणे आवाज माझा जसा होता तसा स्टेजवर झाला आणि मी भूमिका सादरीकरण केली. मग त्यावेळी असं वाटलं नाही की माझा आवाजाला मला त्रास होतोय, आवाज माझा बसलाय, त्रास देणार आहे हा आवाज, असं काही न जाता एवढी गणपतीची त्या पेटाऱ्याची ताकद आहे. आणि मनोभावे आम्ही त्याला आमचं आराध्य दैवत मानतो आणि त्याची सेवा करतो, रसिकांची मनं जिंकतो, ती केवळ त्याच्या जीवामुळे. रात्रंदिवस आम्ही प्रवास करत असतो, पण त्यावेळी कुठेही आम्हाला भीती वाटत नाही किंवा आमच्या मनात दडपण येत नाही की मी एकटा प्रवास करतो एवढ्या रातचा. रात्री 2-3 वाजता कधीही आम्ही घरी येतो, 4 वाजता. पण ही सारी त्या बाप्पाची कृपा आहे, त्याची जी आज मी सेवा करतोय, त्याने दिलेला हा प्रसादच आहे. देवा काळजी का कुणास ठाऊक, पण बाप्पा माझं कोणतरी जवळचा मित्र असा असं माका वाटतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करूचो प्रयत्न करतोय. त्याकडे बघण्याचं माझं दृष्टिकोन वेगळं असा की माझं सपोर्टर किंवा माझ्या आत्मीयती जवळची व्यक्ती म्हणून मी त्या गणपती बाप्पाकडे बघतोय आणि मी त्याच्यासाठी हा सगळा करतोय. माझं सारा सर्वस्व म्हणजे माझं बाप्पा. दशावतारातल्या प्रयोगातली कुठली एखादी अविस्मरणीय आठवण? अविस्मरणीय क्षण म्हणजे माझी मुलगी तन्वी नीलकंठ सावंत पहिल्यांदाच नाटक बघू केलेली. नाटक होता आमच्याच गावात, संयुक्त नाटक होता, इंद्रजित सुलोचना विवाहवना. मी त्यात सुलोचना ही भूमिका केलेलं आहे. आणि मी ज्यावेळी स्टेजवर एंट्री केलंय त्यावेळी मी न बोलताच माझ्या मुलीन माका ओळखल्यान आणि पप्पा 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 म्हणून हाक मारूक लागला. की त्यावेळी डोळ्यातून आनंद अश्रू येले की माझ्या लेकीन माका कधीही न बघता पहिल्यांदा बघितल्यान आणि ओळखल्यान आणि इतर माणसांचा विचार न करता स्वतःच्या बापाचा विचार करून त्यांना आपल्या बापाशी ओळखला आणि हाक मारली. तोच अविस्मरणीय क्षण माझ्या जीवनातलो. उत्सवात काय फरक आहे शहरातले गणपती आणि गावचे कोकणातले गणपती? कोकणातल्या गणपतीची एवढी खासियत का प्रत्येकाच्या घरोघरी बाप्पा येतातच आणि प्रत्येक जण बाप्पाची आतुरतेने वाट बघतात की आपल्या घरात एक नवं चैतन्य म्हणजे एक भक्तिमय वातावरण निर्माण होता. घरातील इडापिडा त्याच्या येण्याने दूर होता आणि भक्तिमय वातावरण निर्माण होता. ते 11 दिवस का असेना प्रत्येकजण त्या देवाची मनोभावे भक्ती करता आणि तोच प्रत्येकाच्या जीवनात तो आनंदाचो क्षण प्रत्येक कोकणवासीय मानत असता. कोकणी माणूस म्हणजे काय, त्यांना ह्या नॉन कोकणी माणसांना काय सांगशील? कोकणी माणूस ह्यो माणुसकीच्या बाबतीत देव माणूस असा की एखाद्या जीव त्यांनी लावल्यान तर तो मरणापर्यंत तो जीव तसंच ठेवता. ही प्रत्येक मालवणी माणसाची किंवा कोकणी माणसाची खासियत असा. जीव गेलो तरी चालत, पण ज्या माणसाक जीव लावलो त्याच्यासाठी वाटचाल तर करूचा तो ठरवता. दशावतार कलाकार म्हणून खंत एकच वाटतं की तुटपुंच्या मानधनावर प्रत्येक कलाकार ती कला सादरीकरण करत असता. आज त्या कलेचं महत्व एवढा की स्क्रिप्ट नसताना देखील 3 तास किंवा 4 तास संयुक्त नाटक ह्या 6-7 तास नाटक चालू असता. ते कोणतेही स्क्रिप्ट न घेता प्रेक्षकांचं मनोरंजन करता. पण त्या मनांचा प्रत्येक कलाकाराक मानधन मिळक हव्या तर मिळणार नाही. शासन दरबारी ह्यासाठी आम्ही सगळे कलाकार प्रयत्न करतोच आणि देव बाप्पान त्याका यश देवचा असंच वाटतं. आणि ही खंत मनातील केव्हा दूर होईल ह्या वाटतं. बा देवा गणपती महाराजा, आज सर्वांच्या घरी तू दरवर्षीप्रमाणे अधिष्ठित झालंस. सर्वांच्या मनोकामना तू पूर्ण करणारो गणपती बाप्पा असस.
आज एक दशावतारी कलावंत म्हणून मी एक माझा गाराणा तुझ्यासमोर घेऊन येत आहे. आज जे जे दशावतारी कलावंत स्वतःच्या भवितव्यासाठी झटतात त्यांना यश प्राप्त करून दे, त्यांच्या मनोकामना तू पूर्ण कर, हीच प्रार्थना. सुसंवाहिनी